नमस्कार, मी हर्षाली लोकमत सखीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि डायरेक्ट मुद्द्यावर येते। आता खजूरचे किती फायदे आहेत हे तुम्हाला माहितीच असेल, पण खजूर घ्यायला जाताना जेव्हा तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉल असेल किंवा दुकान असेल तेव्हा नेमके कोणते खजूर घ्यायचे, कोणते शरीरासाठी चांगले असतात आणि आर्टिफिशियल खजूर कसे ओळखायचे किंवा काही खजूर केमिकल ट्रीट केलेले असतात ते कसे ओळखायचे हे खूप कमी लोकांना माहिती असतं। त्यामुळेच हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, खजूर हा नैसर्गिकरित्या खूप पौष्टिक असतो। त्यामध्ये फायबर, आयर्न आणि नैसर्गिक साखर असते जी आपल्या शरीराला इन्स्टंट एनर्जी देते। त्यामुळे बरेच लोक वेट लॉस असेल, उपवास असेल किंवा हेल्थ स्नॅक्स म्हणून खजूर खातात, पण मार्केटमध्ये जे सगळे खजूर मिळतात ते सगळे हेल्दी असतातच असं नाही। आता तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर नेमकं काय बघायचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे खजूरचा रंग खूप जास्त चमकदार, खूप ग्लॉसी किंवा एकदम परफेक्ट दिसणारे खजूर असतील तर सावध राहा, कारण नैसर्गिक खजूर थोडे मॅट फिनिशमध्ये असतात। खूप जास्त चमक म्हणजेच त्यावर ग्लुकोज सिरप किंवा केमिकल कोटिंग असण्याची शक्यता असते। दुसरी गोष्ट म्हणजे काय, टेक्स्चर। चांगले खजूर हे थोडे सॉफ्ट असतात, पण खूप जास्त चिकट किंवा ओले वाटायला नकोत। जर खजूर हाताला खूप चिकट वाटत असतील तर त्यामध्ये ॲडेड शुगर किंवा सिरप असू शकतं, आणि खूपच हार्ड खजूर असतील तर ते जुने असू शकतात। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्किन आणि सुरकुत्या। म्हणजेच काय, तर नैसर्गिक खजुरावर हलक्या सुरकुत्या असतात आणि ते नॉर्मल आहे, पण जर स्किन खूप तुटलेली, क्रॅक झालेली असेल किंवा अशी वेगळी पडलेली असेल तर तो खजूर खराब असण्याची शक्यता असते। तर खजूरचे कोणते कोणते प्रकार आहेत ते आधी सांगते। मेज्जूल खजूर, हे खजूर साईजला खूप मोठे असतात, हातात घेतल्यानंतर हेवी वाटतात, रंग हलका ते गडद ब्राऊन असतो आणि टेक्स्चर खूप सॉफ्ट आणि फ्रेशी असतं। खायला खूप गोड असतात आणि ऑलमोस्ट कॅरेमेल सारखी चव असते। कॅरेमेल सारखी चव असते इन द सेन्स, साध्या साखरेला जेव्हा आपण गरम करतो तेव्हा त्याची कशी वितळल्यानंतर ती कशी ब्राऊन होते आणि त्याची चव थोडीशी स्मोकी अशी रिच अशी लागते, तशा टाईपमध्ये त्यालाच कॅरेमेल टाईप बोलतात। तर हे मेज्जूल खजूर खाताना तुम्हाला तशीच गोड आणि थोडी वेगळी चव लागेल। जर तुम्हाला नॅचरली स्वीट आणि एनर्जीसाठी बेस्ट खजूर हवे तर हा टाईप चूज तुम्ही करू शकता। आता दुसरा टाईप आहे तो अजवा खजूर। हे साईजला छोटे असतात, याचा रंग काळपट असतो, ऑलमोस्ट ब्लॅक असतो। हे खजूर थोडे ड्राय साईडला असतात, खूप ज्युसी नसतात आणि त्यावर जास्त शाईन नसते, म्हणजेच काय तर मॅटी फिनिश असतं। चव हलकी, गोड आणि थोडी वेगळी असते। हेल्थ बेनिफिटसाठी मात्र हे खूप फेमस आहे। आता तिसरा टाईप आहे किमिया खजूर। हे खजूर साईजला मध्यम असतात, याचा कलर गडद ब्राऊन ते ब्लॅकिश असतो, टेक्स्चर खूप सॉफ्ट असतं, ज्युसी असतात आणि थोडे स्टिकी असतात। सो हे खायला खूप गोड असतात, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, नॅचरली सॉफ्ट असणं वेगळं आणि सिरपी असणं वेगळं। खूप जास्त ओले किंवा आर्टिफिशियल वाटत असतील तर ते प्लीज अवॉइड करा। आता एक खूप महत्त्वाची टिप म्हणजे पॅकिंग बघा। शक्यतो उघड्यावरचे खजूर घेण्यापेक्षा ब्रँडेड आणि चांगल्या पॅकिंगमधले खजूर घ्या। जरी तुम्ही डीमार्ट, एसमार्ट कुठून जरी घेत असाल तरी त्याचा पॅकिंगमध्ये हायजीन त्यांनी मेंटेन केलेलं असतं, त्याचे इन्ग्रेडियंट्स दिलेले असतात, त्यामध्ये नो ॲडेड शुगर किंवा 100% नॅचरल असं लिहिलेलं असतं। तुम्ही उघड्यावरचं घेतलं तर तुम्हाला काही कळत नाही। त्यामुळे शक्यतो पॅक असलेल्या आणि चांगल्या ठिकाणी घ्या। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राईस। आता खूपच कधी कधी स्वस्त प्राईसमध्ये तुम्हाला खजूर मिळतात, पण ते लगेच घेऊ नका, कारण त्यामध्ये क्वालिटीचा आणि प्राईसचा डायरेक्ट संबंध असतो। थोडे महाग असले तरी चांगल्या क्वालिटीचे खजूर घेणं हेच नेहमी फायदेशीर आहे। तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही खजूर घ्यायला जाल तर फक्त त्याच्या नावावर किंवा दिसण्यावर जाऊ नका। रंग, टेक्स्चर, स्किन टाईप या सगळ्या गोष्टी थोडं नीट बघा, कारण योग्य खजूर तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि चुकीचे खजूर टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे। सो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।